इंद्रनीलच्या मूर्तिशास्त्राच्या संबंधातल्या भाषणाचा मी लाभ घेतलेला आहे. त्याचे साथीदार त्यांनी त्यात उत्तम प्रकारे आपला हिस्सा किंवा भाग उचललेला आहे. मला असं वाटतं की मूर्तिशास्त्राबद्दलचं हे ज्ञान लोकांपर्यंत जाऊन लोकांच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या दूर करण्याच्या संदर्भात हा प्रयोग उत्तम आहे. आणखी अशा काही मूर्ती असतात की ज्याचं इंटरप्रिटेशन वेगळ्या प्रकाराने तत्वाधाराने करायचं असतं. ते इंटरनेट करीलच आणि त्याच्यात तुम्हाला जे साथ त्याची द्यायची असते ती तुम्ही निभावाल व्यवस्थितपणे ह्याची मला खात्री आहे. पण इथंच थांबू नका. या शास्त्राचा वरचेवर अभ्यास करा. आणखी त्याचे काही पैलू त्याचे आयाम असतात त्याचाही विचार करा आणि हळूहळू हे शास्त्र परिपूर्ण करून लोकांपर्यंत जे मांडत आलात तसंच पुढे मांडत चला. हे एका अर्थाने जनजागरण आहे, समाजजागरण आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या धर्माचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे मूर्तिशास्त्र म्हणजे. ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि तुम्ही हे कराल यशस्वीपणे अशी मला खात्री आहे.